बातमी ठाण्यामधल्या गणेशोत्सवाची आहे। लोकमान्य टिळक यांनी स्वतः स्थापन केलेला ठाण्यामधील एकमेव सार्वजनिक गणपती म्हणजेच लोकमान्य आळीमधील गणपती। या वर्षी या गणेशोत्सव मंडळाने 105व्या वर्षामध्ये पदार्पण केलंय। कोणत्याही प्रकारे डीजे किंवा आरडाओरडा न करता लोकमान्य टिळकांना अपेक्षित असा गणेशोत्सव हा मंडळ दरवर्षी साजरा करत असतो आणि फक्त 1.5 फुटांची मूर्ती या गणेशोत्सव मंडळाची वैशिष्ट्य असते। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोषामध्ये सर्वच ठिकाणी बाप्पाचं आगमन जे आहे ते होताना आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या ठाण्यातल्या लोकमान्य आळी गणेशोत्सव मंडळामध्ये आहे। ठाण्यातलं सर्वात जुनं आणि ऐतिहासिक असं हे गणेश मंडळ आहे। ज्या गणेश मंडळाची स्थापना जी आहे ती स्वतः लोकमान्य टिळक यांनी 1920 साली केलेली आहे आणि यंदा या मंडळाचं 105 वर्षामध्ये हे मंडळ जे आहे ते पदार्पण करतात। स्वतः लोकमान्य टिळक यांनी या ठिकाणी येऊन गणेशोत्सवाची स्थापना केलेली, गणेशोत्सवाला जी आहे ती सुरुवात केलेली आहे आणि तीच प्रथा आणि ती परंपरा जी आहे हे गणेश मंडळ जे आहे अजूनपर्यंत जोपासताना आपल्याला पाहायला मिळतंय। अतिशय पारंपरिक पद्धतीने गणपतीचं आगमन जे आहे ते झालेलं आहे। कुठलीही पारंपरिक प्रथा रूढीला कुठलाही तडा न जाता हे गणेश मंडळ जे आहे ते दरवर्षी गणेशोत्सव जो आहे तो मोठ्या थाटामाटात साजरा करतोय। आता देखील गणपती बाप्पाचं आगमन जे आहे ते या ठिकाणी अगदी जल्लोषात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळते। गणपतीचं आगमन जे आहे ते झालेलं आहे। आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहे, आपण त्यांच्याकडनं या मंडळाचा आणि गणपतीचा इतिहास